हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। इन दिनों मुल्क के मुख्तलिफ हिस्सों में कोरोना के नए वेरिएंट से मुतासिर अफराद पाए जा रहे हैं। मुसलसिल कोरोना के नए केस मुल्क भर में सामने आ रहे हैं। नांदेड़ में भी गुज़िश्ता दिनों तकरीबन 1,500 अफराद की कोरोना जांच की गई थी, जिसमें से 2 अफराद कोरोना पॉजिटिव पाए गए हैं। इन अफराद की सेहत बेहतर है और इन्हें फिलहाल क्वारंटाइन किया गया है। नांदेड़ जिले में घबराने जैसी कोई हालत नहीं। लोगों से जिला इंतजामिया ने अपील की है कि वो कोरोना के नए वायरस को देखते हुए लोग एहतियाती तदाबीर इख्तियार करें और मास्क का इस्तेमाल करें। कोरोनाचा नवीन जो JN1 व्हेरियंट आहे त्याच्याबाबत प्रशासन पूर्णतः सतर्क आहे। त्याविषयी आरोग्य यंत्रणांची एक बैठक झाली आणि त्यानुसार आयसोलेशन बेड्स उपलब्ध करणे, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करणे, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणे, आवश्यक औषध सामग्री सगळी उपलब्ध करून देणे आणि विशेषतः ऑक्सिजनचा सप्लाय निरंतर चालू राहील याची दक्षता घेणे, या दृष्टीनं आपण पूर्ण नियोजन केलं आहे। जे काही आपल्याकडे कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट आले आहेत किंवा जे येतील त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल्स आपण जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवतो, जेणेकरून ते जुना व्हेरियंट आहे की नवीन JN1 व्हेरियंट आहे हे आपल्याला लक्षात येईल। अद्यापर्यंत असा नवीन कुठलाही आपल्याकडे डिटेक्ट झालेला नाही आहे, मात्र आपण त्याच्या दृष्टीनं सतर्कता बाळगून आहोत। या दृष्टीनं मला एक सगळ्यांना असं आवाहन करायचं आहे की जरी कोरोनाचं आपल्याकडे सध्याच फार मोठ्या प्रमाणावर कुठल्याही प्रकारची साथ नसली तरीसुद्धा साधी सर्दी, खोकला किंवा इतर प्रकारचा आपला जो आजार आहे त्या दृष्टीनं आपण सतर्क राहावं। जर खोकला किंवा ज्याला इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस ILI म्हणतात किंवा सारी म्हणतात, ज्यामध्ये थोडा श्वसनाचा त्रास होतो, असे काही चिन्ह असतील तर आपण आपल्या डॉक्टर्सना संपर्क साधावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार जर आवश्यकता असेल तर आपण टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून आपला कोविडचा जो काही धोका आहे तो आपल्याला टाळता येईल। पेशंट जे आहे ते नवीन व्हेरियंट आहे का? आपण सगळे जे पेशंट येतील त्यांचे होल जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवणार आणि त्यानंतरच ते नवीन व्हेरियंटचे आहेत की नाही असं आपल्याला कळून येईल। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।